भेंडी अतिशय कोवळी आहे। गरम पाण्यातून पहा आपण अशा पद्धतीनं गरम पाणी आणि मीठ याच्यामध्ये आपण एक उकळी आणलेली आहे। भेंडी अशा पद्धतीनं आपण ही पाणी ओतून टाकलेलं आहे। अशी भेंडी आपण गरम पाण्यातून काढलेली आहे। 2 मोठे कांदे आहेत, एक मोठा टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला आहे। याच्यामध्ये पहा लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या आहेत आणि कांदा आहे। हा कांदा आपण पाण्यामध्ये उकडून घेतलेला आहे। लसूण सुद्धा आपण तशाच पद्धतीनं पाण्यामध्ये उकडून घेतलेला आहे 1-2 मिनिट। आणि त्याचबरोबर 1 चमचा आपण मगज बी घातलेला आहे। याच्यामध्ये 1 चमचा हे मगज बी आहे। याची आपण ग्रेव्ही करणार आहोत। आता ही भेंडी आहे, या भेंडीचे अशा पद्धतीने पहा आपण हे कट करून घेणार आहोत। हा पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग काढून घेणार आहोत। पहा आतून व्यवस्थित आहे का भेंडी पाहायची। अशा पद्धतीने आपण सगळ्या भेंड्या कट करून घेत आहोत। अगदी कोवळी भेंडी आहे, पहा आतून व्यवस्थित आहे। आतून चांगली आहे का याची आपण खात्री करून घ्यायची आहे। सगळ्या भेंड्या आपण अशा पद्धतीने चिरून घेत आहोत। पहा याची आपण ग्रेव्ही करून घेत आहोत। पहा आपली सगळी भेंडी चिरून झालेली आहे आणि आपली ग्रेव्ही सुद्धा तयार झालेली आहे। आपण आता पुढची प्रोसेस करत आहोत। कढई आपण तापत ठेवलेली आहे। याच्यात आपण 3 चमचे तेल घालत आहोत। मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडलेली आहे, आपण कांदा घालत आहोत। याच्यात आपण 1 चमचा मीठ घालत आहोत। आता आपण हा टोमॅटो घालत आहोत। कांदा बऱ्यापैकी भाजत आलेला आहे। आपण आता हे फक्त टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो सुद्धा आपण छान असा परतून घेणार आहोत। कांदा टोमॅटो आपला मऊ झालेला आहे। याच्यात आपण आता हे हळद घालत आहोत। त्याच्यानंतर हिंग घालायचा आहे आणि गरम मसाला। हळद, हिंग आणि गरम मसाला पण घातलेला आहे आणि आता आपण हे तिखट घालत आहोत। ही काश्मीरी मिरची पावडर आहे, कलरसाठी आपण घालत आहोत। जे आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे ही ग्रेव्ही घालत आहोत। व्यवस्थित आपण आता पाहिजे व्यवस्थित अगदी परतून घ्यायचे आहे तेलामध्ये। त्याला तेल जे आहे ते तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतो।
वास अतिशय छान असायचा आहे. पाणी घालत आहोत. ग्रेव्ही आपली छान हे पहा तेलात भाजली गेलेली. आपण आता पाणी ओतलेलं आहे. आता याला उकळी आल्यानंतर आपण जी भेंडी आहे ती घालणार आहोत. पहा ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे. आता ही भेंडी आहे आपण भेंडी घालतो. गॅस मोठा केलेला आहे. याला उकळी अशी आलेली आहे. आता गॅस जो आहे आपण हा मीडियम करत आहोत. याच्यावर आपण हे आता झाकण ठेवत आहोत 5 मिनिटांसाठी. सोपी करण्यास चविष्ट